नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये। आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील नवनवीन माहिती आपणासाठी घेऊन येत असतो। तर अशीच एक माहिती आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत। जो आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकांना नवीन स्केल म्हणजेच S9 मध्ये 26,400 याप्रमाणे वेतन श्रेणी लागू झालेली आहे। त्यानुसार त्यांचा पगार आणि पगारामधील फरक जुन्या आणि नव्यामधील हा किती पडणार आहे आणि यानंतर जी जुलैमध्ये वेतन श्रेणी लागू होईल त्यामध्ये काय फरक असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा। तर जो जुना स्केल होता A7 आपण जुन्या स्केलला म्हणजे लागतानाच्या स्केललाच घेणार आहोत। काहींच्या मूळ वेतनात फरक असेल, काहींना 1 वर्ष 2 वर्ष झालेले असेल, पण जे नवीन आहेत 25,500च्या त्या हिशोबाने आपण हे कॅल्क्युलेशन करणार आहोत। तर 25,500 बेसिकवर जे जॉईन झालेले आहेत त्यांना मूळ वेतन हे 25,500 आहे। त्यावर 53% आधाराने महागाई भत्ता 13,515 रुपये दिला जातो। त्यावर घरभाडे भत्ता 2,550 जो 10% असणार आहे मूळ वेतनाचा। तर घरभाडे भत्ता काही ठिकाणी दिला जातो, काही ठिकाणी दिला जात नाही, पण आपण इथं घेतलेला आहे। ज्यांना दिला जातो त्यांना ऑटोमॅटिक जमा होईल आणि ज्यांना दिला जात नाही त्यांनी ही रक्कम एकूण यातून वजा करायची आहे, म्हणजे तुमचा इन हँड पगार हा तुम्हाला समजून जाईल। तसेच आपला जो नवीन पगार झालेला आहे त्याचीसुद्धा माहिती यामधून होऊन जाईल की पगार बरोबर झाला आहे किंवा कसे। तर त्यानंतर पुढे धुलाई भत्ता हा 160 असणार आहे, कायम प्रवास भत्ता 1,500 आणि राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच NPS जी 14% शासन हिस्सा दिला जातो ती येते आहे। जी मूळ वेतन आणि महागाई भत्ता याच्या एकूण बेरजेवर 14% करून शासन ती आपल्या खात्यावर जमा करते। अशी एकूण 5,462 रुपये NPSची रक्कम ही आपल्या पगारामध्ये जमा होते आणि एकूण जमा ही असणार आहे 48,687 रुपये। यामधून ज्या कपात्या आहेत त्या आपण आता पाहणार आहोत। तर या 48,687 रुपयामधून ज्या बेसिक कपात्या आहेत याच्यापेक्षा जास्त असू शकतात। काहींनी लोन घेतलेलं असेल, काहीच पतसंस्था असतील, LIC असेल तर ते वेगळ्या असणार आहेत। आपण ज्या मूळ वेतनामधील कपात्या आहेत त्या पाहणार आहोत। यामध्ये व्यवसाय कर 200 रुपये, गट विमा 360 रुपये, त्यानंतर NPS 5,462 रुपये जे इकडे जमा केलेलं आहे ते लगेच कपात करून घेतलेलं आहे। त्यानंतर DCPS हे 3901 रुपये हे आपल्या पगारातून कपात केलं जातं मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या बेरजेवरील 10% याप्रमाणे, आणि हे दोन्ही आपल्या NPS खात्यात जमा केलं जातं आणि ते आपल्याला नंतर पेन्शनमधून दिलं जातं। असं एकूण 9,923 रुपये या 25,500 मधील कपात्या आहेत आणि 48,687 रुपयामधून 9,923 वजा केल्यानंतर इन हँड सॅलरी ही 38,764 असणार आहे 25,500 वेतन श्रेणीमध्ये। ज्यांना घरभाडे भत्ता दिला जातो त्यांना, आणि ज्यांना घरभाडे भत्ता दिला जात नाही त्यांनी ही 25,500 घरभाडे हा 38,764 मधून वजा करायचा आहे आणि जी उरलेली रक्कम असेल ती तुमचा इन हँड खात्यावरील पगार असणार आहे बेसिक कपातीवर। तर हा 25,500 वरील इन हँड पगार हा 38,764 होता। तर आता जी नवीन वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस शासन आदेश काढेल, तुमची जिल्हा परिषद आदेश काढेल त्यानंतर ही वेतन श्रेणी तुम्हाला लागू होणार आहे आणि त्यानंतर किती फरक हा पगारामध्ये पडणार आहे आणि पगाराचे स्वरूप कसं असणार आहे हे आता आपण पाहणार आहोत। तर 26,400 S9 या वेतन श्रेणीमध्ये मूळ वेतन हे 26,400 असणार आहे लागतानाच। त्यानंतर यामध्ये महागाई भत्ता असणार आहे 13,992 जो 53% आधाराने कॅल्क्युलेट केलेला आहे सध्याचा करंट रेट महागाई भत्त्याचा। त्यानंतर घरभाडे भत्ता असणार आहे 2,640 रुपये, ज्यांना दिला जातो त्यांनी कॅल्क्युलेट करा, नाही दिला जात त्यांनी वजा करा। त्यानंतर पुढे धुलाई भत्ता असणार आहे 160 रुपये, कायम प्रवास भत्ता हा 1,500 रुपये असणार आहे। त्यानंतर राष्ट्रीय पेन्शन योजना NPS 14% मूळ वेतन आणि महागाई भत्त्यावरील ही असणार आहे 5,655 रुपये। असा एकूण जमा असणार आहे 50,347 रुपये 26,400 या वेतन श्रेणीमध्ये। त्यानंतर या 50,347 मधील कपाती पाहणार आहोत, ज्या रेग्युलर कपाती आहेत LIC पतसंस्था कर्जा व्यतिरिक्त। यामध्ये व्यवसाय कर इथे 200 असणार आहे, सेमच आहे 2,500 रुपये वार्षिक ही कपात केली जाते। प्रति महिना 200 आणि मार्च महिन्यामध्ये 300 असं कपात केलं जातं। त्यानंतर पुढे गट विमा असणार आहे 360 रुपये,
गट विमा आणि एन पी एसवर स्वतंत्र व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे, तिथून आपण ती माहिती पाहू शकता. त्यानंतर एन पी एस जे जमा केलेलं आहे 14% 5,755 आणि जी 10% आपल्यातली कपात आहे DCPS 4,039. असं एकूण या 50,347 रुपयामधून 10,254 रुपये ही कपात झालेली आहे. म्हणजे 40,093 रुपये हा नवीन वेतन श्रेणीमध्ये आपल्या खात्यावर जमा होणारा पगार असणार आहे. 25,500मध्ये 38,764 होता घरभाडे भत्त्यासह आणि 26,400मध्ये 40,093 आहे घरभाडे भत्त्यासह. ज्यांना घरभाडे भत्ता दिला जात नाही त्यांनी तेवढी रक्कम फक्त यातून वजा करायची आहे. आपला इनहँड पगार आपल्याला येथे मिळून जाईल. त्यानंतर आपण या दोन्ही पगारामध्ये फरक किती पडणार आहे, तर या दोन्ही पगारामधील फरक आहे 1,329 रुपये. तर 1,329 रुपये हे आपल्या पगारामध्ये वाढणार आहेत. हे आता येथे आपण लक्षात घेणे गरजेचं आहे. 1,329 रुपये हे इन हँड पगारात वाढलेले आहेत. NPS कपातीमध्ये सुद्धा वाढलेले आहेत, ते इथे आपण पकडलेले नाहीत. ते सुद्धा आपलेच पैसे आहेत, ते आपल्या पेन्शन खात्यात जमा होणार आहेत. त्यामुळे 1,329 रुपये हे इन हँड पगारात वाढतील आणि एकूण वाढतील हे 1,500 रुपये, जे इथे दिसत नाहीत पण NPSमध्ये जमा होतात. त्यामुळे 1,329 रुपये हे इन हँड पगारात वाढत आहे, तिथे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. तसेच ज्यांना जुलैमध्ये वेतनवाढ लागू होईल त्यांना 26,400च्या पुढचा बेसिक हा लागू होईल आणि तो ॲड करून याप्रमाणेच कॅल्क्युलेशन करून सेम मूळ वेतनाच्या जागी तो बेसिक टाकायचा आहे 26,400च्या पुढचा आणि 53%, 10% धुलाई भत्ता सेम राहणार आहे, प्रवास भत्ताही सेम राहणार आहे. NPS हे कॅल्क्युलेशन करून आपण तो पगार काढू शकता. त्यानुसार आपल्याला ते समजून जाईल आणि याचा एरियससुद्धा आपल्याला मिळेल. जर आदेश निघलेला असेल किंवा आणखी पगार निघालेली नसेल तर त्याचा एरियससुद्धा 26,400 प्रमाणे निघेल. एकूण मंथली वाढी 1,329 असणार आहे आणि जर जुलैचं इन्क्रिमेंट भेटलेलं असेल तर जास्त असणार आहे. एकूण 2,000च्या जवळपास हे जर वेतनवाढ जुलैची मिळाली असेल तर पगारामधील फरक असणार आहे. तर येथे सर्वांनी लक्षात घेण्याची बाब ही आहे की 25,500मधून 26,400मध्ये जाताना पगारातील इन हँड सॅलरीतील फरक हा 1,329 रुपये पडतो. हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.